अडाणी आई घर वाया जाई असं अगदी आत्तापर्यंत म्हटलं जायचं. आपण अभिमानानं म्हणायचो देखील. शिकलेला माणूस शहाणा, तो जगण्यास आणि काम करण्यास लायक असा समज या नाऱ्यानं म्हणीनं करून दिला. पण हाच समज मोडीत निघालाय अक्षरशः. बरं, तुमच्या मुलानं मुलीनं किंवा तुम्ही स्वतःही लाखो रुपये फी भरून रात्रंदिवस अभ्यास करून घेतलेली पदवी खरंच एक सन्मानाची आणि चांगल्या पगाराची, जेवढी फी भरली त्या पगाराची नोकरी मिळवून देणारी आहे का? की ती पदवी फक्त घरातल्या भिंतीवर टांगण्यासाठीचा एक महागडा कागद आहे? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे ते म्हणजे मोदी सरकारचा एक अहवाल. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारनं देशाच्या स्वातंत्र्यापासून अस्तित्वात असलेला नियोजन आयोग मोडीत काढून नीती आयोग या थिंक टँकची स्थापना केली. या आयोगानंच आता रिइमेजिंग स्किलिंग फॉर विकसित भारत 2047 या नावाचा एक अतिशय धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालानं आपल्या देशातलं शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराची जी काही भीषण स्थिती आहे ती उघडी पाडली आहे. या अहवालानुसार भारतातल्या 15 ते 29 वयोगटातले तब्बल 8.7 कोटी म्हणजे 8.9 कोटी तरुण सध्या नीट म्हणजेच नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग या श्रेणीमध्ये मोडतात. म्हणजे काय तर देशातले हे 8.9 कोटी तरुण सध्या कोणत्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत नाहीत, कोणताही रोजगार करत नाहीत, ना कोणत्याही प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण घेत नाहीत. विचार करा, ज्या तरुण पिढीच्या बळावर आपण 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न बघतोय त्या पिढीतले कोट्यावधी हात आज पूर्णपणे रिकामे आहेत, रिकाम टेकडे म्हणून त्यांना हिणवलं जाते. हेच भारतापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय म्हणलंय, शिकलेल्यांपेक्षा न शिकलेले किंवा कमी शिकलेले लोकच आजच्या जॉब मार्केटमध्ये फिट का ठरतायत आणि यातून भारतापुढे नेमकं काय संकट वाढून ठेवलंय याच बिटवीन द लाईन अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. सुरुवातीलाच आपण नीती आयोगाच्या अहवालातलं नीट वास्तव काय ते समजून घेऊ. नीती आयोगाच्या या अहवालानुसारच भारतात पदवी पूर्ण करणाऱ्या म्हणजे डिग्री घेतलेल्या तरुण विद्यार्थ्यांपैकी केवळ 8.25% म्हणजे 8.25% तरुणांनाच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी मिळते. म्हणजेच उर्वरित सुमारे 92% पदवीधर तरुण एकतर पूर्णपणे बेरोजगार आहेत किंवा त्यांना त्यांच्या पदवीपेक्षा अत्यंत कमी दर्जाची, कमी पगाराची कामं आणि असंघटित क्षेत्रामध्ये देखील त्यांना काम करावं लागते. याला जोडूनच आपण कौटुंबिक गरिबीमुळं शिक्षण सोडावं लागणाऱ्यांचं चक्रावून टाकणारं वास्तव देखील समजून घेतलं पाहिजे. अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या एका अहवालानुसार शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या 15 ते 24 वयोगटातल्या तरुणांपैकी तब्बल 72% तरुणांनी कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी आपलं शिक्षण सोडलंय. विशेष म्हणजे 2017 मध्ये हे प्रमाण 58% होतं, जे आज वाढून 72% झालंय. गरीब कुटुंबातल्या पालकांना नियमित कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस आणि कौशल्य विकासाचे म्हणजेच स्किल डेव्हलपमेंटची फी भरून कोर्सेस करणं परवडत नाही. त्यामुळं अनेक तरुण थेट या नीटच्या दलदलीत अडकत आहेत. या 8.7 कोटी म्हणजे 8.9 कोटी नीट तरुणांमध्ये मुलींची अवस्था तर आणखी घातक, आणखी चिंताजनक, बेकार आहे. यातल्या अंदाजे 88% तरुण मुली केवळ घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेले आहेत. त्यांना स्किल ट्रेनिंग घ्यायचं आहे, नोकरी धंदा करायचा आहे, पण खूप सारी इच्छा असून देखील सुरक्षितता, प्रवासाची सोयीस्कर साधनं नसणं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्या घराबाहेरच पडू शकत नाहीत. यामुळेच आज भारतात केवळ 3% महिलाच औपचारिक नोकऱ्यांमध्ये म्हणजे ज्याला आपण टिपिकल जॉब म्हणतो ते करतायत. मग सरकार या सगळ्यावर काही करत नाही का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपलं सरकार काही हातावर हात देऊन बसलेलं नाही. केंद्र सरकार वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करते. मग सरकार काय काय करते ते आता आपण समजून घेऊ. 2015 मध्ये सरकारनं मोठ्या थाटात स्किल इंडिया नावाची योजना सुरू केली. 2022 पर्यंत 40 कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं या योजनेचं सरकारनं उद्दिष्ट निश्चित केलं होतं. पण झालं काय तर गेल्या 10 वर्षात देशातल्या सगळ्या कौशल्य विकास उपक्रमांमधून मिळून केवळ
7.67 कोटी तरुणांनाच म्हणजे 6.25 कोटी तरुणांना जवळपास या प्रकरणामधून या उपक्रमामधून प्रशिक्षण देण्यात आलंय. म्हणजेच मूळ उद्दिष्टाच्या 20% काम ही सरकारची योजना पूर्ण करू शकली नाही, म्हणजे उद्दिष्ट गाठू शकली नाही. स्किल इंडियाचं ट्रेनिंग घेतलं पण त्यातून नोकरीच मिळत नसल्यानं तरुणांनी निव्वळ सर्टिफिकेट वाटणाऱ्या या योजनेकडेच पाठ फिरवली. दुसरीकडे केंद्र सरकारने सुरू केलेली PM इंटर्नशिप योजना देखील फेल गेल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. या योजनेतून पहिल्या फेरीत 1,81,00,000 अर्जांपैकी केवळ 82,000 जणांना इंटर्नशिपची ऑफर मिळाली, पण केवळ 28,000 जणांनीच ती ऑफर स्वीकारली. आणि यापेक्षा वाईट काय तर 28,000 प्रत्यक्ष केवळ 8,700 तरुणच ही इंटर्नशिपची ऑफर स्वीकारून कामावर रुजू झालेत आणि त्यापैकी 3,417 जणांनीच इंटर्नशिप पूर्ण केली आहे. मग ही योजना का फेल गेली तर याचं मुख्य कारण दडले ते म्हणजे तुटपुंज वेतन आणि पदवीशी विसंगत असणारी सेल्स आणि मार्केटिंगची कामं. तसंच केंद्र सरकारने दिलेल्या एका अधिकृत आकडेवारीनुसार देशात 21,000हून अधिक स्टार्टअप्सना सरकारनं मान्यता दिली होती, पण त्यापैकी 6,789 स्टार्टअप्स आधीच बंद पडलेत. हे स्टार्टअप्स स्वतःच टिकू शकले नाहीत तर ते तरुणांना रोजगार काय देणार असा प्रश्न निर्माण झालाय. इथंच मला तुम्हाला एक वेगळी आकडेवारी देखील सांगायची आहे. भारतातल्या पदवीधरांच्या कपाळावर सुशिक्षित बेरोजगार असा एक नवीन टॅग लागलाय, पण कोणत्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण न घेतलेल्यांबद्दलचं वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच ILOच्या एका अहवालात कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेतलेल्यांच्या तुलनेत भारतात शिक्षित तरुण बेरोजगार राहण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त आहे असं स्पष्टपणे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. भारतात पदवीधर तरुणांचा बेरोजगारीचा दर 29.1% तर कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेतलेल्यांच्या बेरोजगारीचा दर हा 3.4% इतका आहे. म्हणजेच पदवीधरांचा बेरोजगारी दर तब्बल 9 पटीनं हा बेरोजगार ज्यांनी कमी शिकलेला आहे त्यांच्या तुलनेमध्ये 9 पटीनं जास्त आहे. तर सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन घेतलेल्या तरुणांच्या बेरोजगारीचा दर हा 18.4% असल्याचंही ILOच्या या अहवालामधून समोर आलं. आता आपण या बेरोजगारीचे काय भीषण परिणाम होतात ते बघू. या बेरोजगारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर थेट परिणाम होतोयच, पण त्याहून भीषण भयानक परिणाम हा आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतोय. मानसिक आरोग्यावरील एका संशोधन अहवालानुसार दीर्घकाळ नोकरी न मिळाल्यामुळं सुशिक्षित तरुणांमध्ये तीव्र चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वास पूर्णपणे गमावण्याची समस्या निर्माण झाली आहे. हे तरुण स्वतःला सामाजिक आणि कौटुंबिक दृष्ट्या पूर्णपणे वेगळी मानू लागलेत, म्हणजे ते कुटुंबापासून समाजापासून तुटत आहेत. नोकरी नसल्यामुळं घरात आणि समाजात मिळणारी हीन वागणूक तरुणांना मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त करून टाकते. हा केवळ एका सुशिक्षित तरुणाचा पराभव नाही तर त्या कुटुंबाचा पराभव आहे ज्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणावर आणि भविष्यावर आपलं सर्व काही खर्च करून टाकलंय. मग या बेरोजगारीवर तोडगा काय तर सरकारनं 10 वर्ष राबवलेल्या कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या योजना फेल गेल्यात. याच पार्श्वभूमीवर आता नीती आयोगानं आपल्या अहवालात एक महत्वाचा आमूलाग्र बदल सुचवलाय. नीती आयोगाच्या मते कौशल्य विकास हा शाळा संपल्यानंतरचा पर्याय न ठेवता तो थेट शालेय शिक्षण प्रणालीमध्येच म्हणजे शाळेतच त्याचा समावेश करायला पाहिजे. सध्या देशातल्या हातावर मोजता येतील इतक्याच शाळांमध्ये व्यावसायिक विषय शिकवले जात आहेत. यासाठीच नीती आयोगानं काही यशस्वी जागतिक मॉडेल्सचा देखील दाखला दिलाय. पहिलं मॉडेल आहे इंडोनेशियाचं. इथं इयत्ता 9वी पासूनच तब्बल 50% अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणावर आधारित असतो. दुसरं मॉडेल आहे जर्मनीचं. इथं इयत्ता 6वी पासूनच मुलांना व्यावसायिक किंवा शैक्षणिक मार्ग निवडण्यासाठीची मुभा असते. तसंच तिथं ड्युअल इंटर्नशिप सिस्टम राबवली जाते, म्हणजेच शिकत असतानाच थेट साईटवरचा अनुभव दिला जातो. विद्यार्थ्यांना केवळ वर्गात बसवून पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही तर उच्च माध्यमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना थेट प्रत्यक्ष कंपन्या किंवा उद्योगांशी जोडलं जातं. आणि तिसरं मॉडेल आहे ते ऑस्ट्रेलियाचं.
इथं माध्यमिक शिक्षणानंतर बहुवर्षीय अप्रेंटिसशिप आणि वेतन अनुदान दिलं जातं. याच धर्तीवर नीती आयोगानं भारतात इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत सामान्य रोजगार क्षमता आणि उद्योजकता कौशल्य अनिवार्य करण्याची आणि 9वी पासून कौशल्य ट्रॅक्स सुरू करण्याची, नवा अभ्यासक्रम कौशल्याशी संबंधित सुरू करण्याची शिफारस केली. थोडक्यात काय तर निव्वळ लाखो रुपये घालून पदव्या मिळवण्यात, कागदी पदव्यांच्या मागं धावण्यात आता काहीच अर्थ नाही. केवळ डिग्र्या मिळवून नोकरी मिळणार नाही हे आजचं वास्तव आहे. लोकांना काय हवंय, आपल्याला काय हवंय यातला समतोल साधूनच करिअरची सांगड आपल्याला घालावी लागणार आहे. सरकारला सध्या जे काही सुरू आहे त्याचा अंदाजच नाही असं कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून स्पष्ट झालंय. भाजपची झोप उडून टाकणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय त्यामागं हेच शिकल्या सवरलेल्यांच्या बेरोजगारीचं कारण आहे. आणि हे सरकारला माहिती आहे. ही गोष्टच नीती आयोगाच्या अहवालामधून देखील स्पष्ट झाली आहे. पण सरकारची अवस्था त्या डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे. त्यामुळं विद्यार्थी पालक म्हणून आपल्यालाच वेगानं काळाची पावलं ओळखून व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत. तुम्हाला या परिस्थितीबद्दल काय वाटतं? याला कोण जबाबदार आहे, सरकार की पदवी मिळवणारे तरुण? तुम्ही पदवी मिळवून बेरोजगार आहात का आणि त्यामागचं कारण काय? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.